त्यांचा गजर न बनता विचारांचा जागर झाले पाहिजे. आपले उत्सव खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना एकत्रित आणण्यासाठी व वैचारिक आदान प्रदानातून देश स्वातंत्र्य भाव निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती या उत्सवांना व्यापक स्वरूप दिले. एक विचार क्रांती घडवून आणली ज्याचा उपयोग पुढे देश स्वातंत्र्यासाठी झाला. यानंतर आपल्या समोर इयत्ता दुसरीचे विद्यार्थी येत आहेत गणेशोत्सव हा प्रसंग साजरा करण्यासाठी. उपस्थित सर्व पालकांना अशी विनंती की आपण आपल्या जागेवर बसावं. कार्यक्रम अजून खूप शिल्लक आहे. आपले विद्यार्थी आमच्यापाशी सुरक्षित आहेत. साधारणपणे इसवी सन 1850चा काळ. एका बाजूला पेशवाई सूर्याचा अस्त झाला आणि ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची पाळेमुळे पूर्ण भारतभर अगदी घट्ट रोवण्यास सुरुवात केली. एका बाजूला कोरडा दुष्काळ, दुसऱ्या बाजूला प्लेगची साथ आणि त्यात भर म्हणून इंग्रजांचा सक्तीचा कर. सर्वसाधारण गरीब माणूस यात पुरता होरपळून निघत होता. मान सन्मान इमान जणू काही सर्वांनी ब्रिटिशांकडे गहाणच ठेवला होता. छोटे मोठे बंड होत होते पण त्याचा ब्रिटिश हुकुमशाहीला काहीच फरक पडत नव्हता. पण अशातच त्या कोकणातल्या सिंधुदुर्गात एक आशेचा किरण आपलं प्राथमिक शिक्षण घेत होता. केशवा, अरे केशवा, या शेंगा कुणी खाल्ल्या? बरं खाल्ल्या ते खाल्ल्या, गाढवांनो टरफले सुद्धा इथंच टाकले. तुमच्या तीर्थरूपांनी हेच संस्कार केलेत का? केशवा, पहिल्यांदा उठ आणि ती टरफले उचल, नाहीतर वर्गाच्या बाहेर चालता हो. बरं गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. भले तुम्ही मला वर्गातूनही बाहेर काढले तरी बेहतर. बापरे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते यालाच म्हणतात. बरं, बाळ हळूहळू मोठा होत होता. तो अभ्यासात निपुण होताच, पण त्याचबरोबर आपल्या शिक्षणाचा वापर करून समाजातील सर्व घटकांचाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्याच्या एकाच ध्यासाने सर्वतोपरी प्रयत्नही करीत होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. आपल्या शिक्षणाचा, कौशल्यतेचा जास्तीत जास्त फायदा आपल्या देशाला करून दिला तरच हिंदुस्थानाची प्रगती शक्य आहे. आपल्या देशातील शाळा, कॉलेज ही नोकरी शोधणाऱ्या गुलामांनी भरून जाता कामा नयेत, तर राष्ट्रप्रेमाने भारावून जाणारे तरुण त्यातून तयार झाले पाहिजे. गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केला आणि त्याचा हा उत्सवही केला की आता याला आम्ही काय समजायचं? अहो गोपाळराव, बहुजन समाजाला देवळात जाता येतं का? आणि ते जर येत असतं तर हाच उत्सव देवळात साजरा झाला असता. आणि हो, आपल्याला पहिल्यांदा जात पात धर्म ऊच नीच ही दरीच मोडून काढायला हवी. सर्व तरुणांनी मंडळात येऊन गणेश उत्सव साजरा करायला हवा आणि आपल्या समाज हिताय विचारांना आणखी मजबूत करायला हवं. आणि ते होईलच याची मला खात्री आहे. तू शक्तीचं वरदान
या जीवन आपुले सार्थ करारे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना आणि साथ करारे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा जन्मला बला त्याचे. घेऊ हे ब्रिद हाती, आसे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे. खूप छान.